नागपूर येथील लकडगंज पोलिसांनी भोपाळच्या एका तरुणीविरुद्ध एका केमिकल फॅक्टरीच्या मालकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। वर्धमान नगर येथील 61 वर्षीय व्यावसायिक प्रकाश राठी हे विवाह जुळवणाऱ्या रिबॉन्स ॲपवर जीवनसाथीचा शोध घेत होते। या दरम्यान 2 एप्रिल 2026 रोजी त्यांची ओळख भोपाळमधील 32 वर्षीय रितिका मेहता नावाच्या तरुणीशी ओळख झाली। त्यानंतर 12 मे 2026 पर्यंत त्यांच्यात नियमित संवाद सुरू होता। या काळात रितिकाने स्वतःला शेअर मार्केटची तज्ज्ञ असल्याचे सांगून कमी वेळेत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष राठी यांना दाखवले। तिच्यावर विश्वास ठेवून राठी यांनी सुरुवातीला 50,000 नंतर 2 लाख असे एकूण 2.5 लाख रुपये एका ॲपच्या माध्यमातून गुंतवले। ॲपवर नफा दिसत असला तरी जेव्हा राठी यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते विथड्रॉ होत नाही। रितिकाने आणखी पैशांची मागणी करत स्वतःचा मोबाईल बंद केला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकाश राठी यांनी पोलिसात धाव घेतली असून लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। आपल्या वर्धमान नगर येथे राहणारे 61 वर्षाचे प्रकाश राठी हे पोलिसांना तक्रार घेऊन आले की ते एका ॲपवरती शोधत असताना एका महिलेशी त्यांची ओळख झाली। त्या महिलेने स्वतःचं नाव रितिका असं सांगितलं आणि ती इंदोरची असं सांगितलं। त्यामुळे त्यांच्याशी ते चॅटिंग करत होते। नंतर कॉल्सवरती त्यांचं बोलणं चालू झालं। बोलताना ते सांगितलं की तिच्याकडे इन्व्हेस्टमेंटचे काही खूप चांगले प्लॅन्स आहेत, ते इन्व्हेस्टमेंट केलं तर ते त्यांना फायदा करून देईल अशा प्रकारचे तिला सांगितल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काही रक्कम त्यांनी इन्व्हेस्ट केली। तिचा त्यांनी प्रॉफिट दाखवला, त्यांच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट दाखवला आणि त्याच्यानंतर तिने मोठी रक्कम इन्व्हेस्ट करण्यासाठी सांगितले असता यांनी प्रकाश राठी यांनी 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्येही त्याला प्रॉफिट दिसत होता अकाउंटमध्ये। परंतु जेव्हा विड्रॉल करायची वेळ आली तेव्हा त्यांनी विड्रॉ करण्यासाठी तिच्याकडे डिमांड केले असता तिने तिचा स्वतःचा फोन वगैरे स्विच ऑफ करून टाकलेला आहे। त्यामुळे स्विच ऑफ केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांचा अकाउंट तुमच्या आधारे माहितीच्या आधारे त्यांच्या अमाऊंट्स देखील आपण काही अकाउंटमध्ये फ्रीज करण्यात यशस्वी झालेलो आहोत। अधिक सदरची जी महिला आहे रितिका ही नक्की इंदोरचीच आहे का कुठली आहे याचा तपास चालू आहे। जी अमाऊंट आपण फ्रीज केलेली आहे ती देखील आपण रिकव्हर करण्याची प्रोसिजर चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास PI मनोज चौधरी माननीय DCP आणि ACP यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। त्याचे स्वतःचा एक व्यवसाय आहे, वैयक्तिक तो व्यावसायिक आहे। त्याची एक केमिकल क्लोथ्सची फॅक्टरी आहे आणि त्या अशा प्रकारचं उत्पन्नाचं साधन आहे।